वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेले गायनाची उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोहटा विठ्ठल आपली ही जी भूमी आहे अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी पावन पंचकोशी आहे. ब्रह्मलीन गंगागिरी महाराज, त्याच्यानंतर ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज, या पंचकृषीमध्ये वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील दिव्य विभूती सद्गुरु जोग महाराजांचे आवडते शिष्य असणारे तुकाराम बाबा खेडलेकर आणि त्यांच्यानंतर पुढे झालेली परंपरा कदम मौली बाबा असतील, गोविंद बाबा असतील, ह्या सगळ्या मंडळींची प्रवचन कीर्तन या पंचकृषीमध्ये झालेली आहे. आणि म्हणूनच एवढा जो श्रद्धेचा सागर आपल्याला पाहायला मिळतोय. माता भगिनींची विशेष उपस्थिती आहे तुमच्या गावात. पुरुष मंडळींची जरा काय कमी आहे, पण तुमची कमी यांनी सगळ्यांनी भरून काढलेली. एवढी चांगली उपस्थिती आहे. भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपला हा उत्सव संपन्न होतोय. मी अभंग जो निवडलेला आहे असाच पुढे टिकून राहावा अशी मागणी करणार आहे. विठ्ठल तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पारमार्थिक क्षेमाची मागणी केली. एक असतो योग आणि दुसरा असतो क्षेम. योग कशाला म्हणायचं
जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त होणं याला म्हणायचं योग. कळलं का काय म्हटलं मी? योग कशाला म्हणायचं? जे आपल्याला प्राप्त नाही ते प्राप्त होणं त्याला म्हणायचं योग. लोक म्हणतात आमच्या जीवनात चांगला योग आहे. क्षेम कशाला म्हणायचं? जे प्राप्त झालेलं आहे ते टिकणं त्याला म्हणायचं क्षेम. योग कठीण आहे का क्षेम कठीण आहे? योग सोपा आहे, योग येतो, पण टिकणं अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल महाराजांचं प्रमाण आहे, कठीण योगाहुनी क्षेम, ओकलिया होतो श्रम. योग येतो परंतु क्षेम होत नाही. एका माणसाला गुलाबजामुनच्या पंक्तीचा योग आला, बऱ्याच वर्षानंतर आला, आणि मग त्याने जे गुलाबजामुन खायला सुरुवात केली 30-40 गुलाबजामुन खाऊन घेतले. आणि शेवटचा गुलाबजामुन खाल्ला त्यावेळेस एक माशी त्या गुलाबजामुन बरोबर आत गेली, आणि मग ती माशी काय गुलाबजामुन आत राहू दे, मग सारखा तोंडात बोट घालायचा आणि बाहेर काढायचा. म्हणजे योग आला पण क्षेम झाला नाही. तसं जीवनामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टींचा योग येतो. माळ घालण्याचा योग येतो, पण टिकेलच असं. परमार्थ करण्याचा योग येतो, वारी करण्याचा योग येतो, ते टिकण्याकरता योगा करता आपले प्रयत्न महत्वाचे असतात. टिकण्याकरता देवाची आणि संतांची कृपा लागते. विठ्ठल तुकाराम महाराजांनी अभंगात जी मागणी केलेली आहे, प्रार्थना केलेली, ती योगा करताना क्षेमा करताय. महाराज या अभंगात प्रार्थना करतात, मागणी करतात. प्रश्न असा निर्माण होतो का महाराज सुद्धा तुमच्या आमच्यासारखं देवाला मागतात का? आणि देवाला जर तुमच्या आमच्यासारखं जर महाराज मागत असतील तर आपल्या तर महाराजांच्यात काय फरक? कारण मागणी जी असते ती पूर्णात असते का अपूर्णात असते? बोला. मागणी जी असते ती पूर्णात नसते, अपूर्णात असते. संतांचं जीवन अपूर्ण का पूर्ण? पूर्ण जीवन. ज्ञानोबांनी वर्णन केले, जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जीवनी झाले, शांतीशी आले पल्लव नवे. ज्यांनी ज्ञान गंगेमध्ये स्नान केलेलं आहे, ज्यांनी पूर्णतेचं जीवन केलेलं आहे, मग असे संत मागतील कसे? विठ्ठल तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तशी पाहायला गेलं तर मागणी संभवत नाही, परंतु अनेक मागणीपर अभंग आहे. तशी त्यांची मागण्याची वृत्ती, कारण पूर्ण जीवन आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं म्हणणारे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या काही अवताराचं चिंतन, जन्माचं चिंतन संत वाङ्मयामध्ये आले. साधू संतांना आपले मागचे जन्म सुद्धा कळतात. आपल्याला कळतात का? आपल्याला कळत नाही, ते चांगले बरं, पण या जन्मातले विचार आपल्याला झोप येऊ देत नाही. मागचं जर आठवायला लागलं तर. पण आपण पूर्वजन्मी कोण होतो हे ओळखण्याची एक युक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओळीत सांगितली. ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाड ओळखता येतं. फूल जर त्या ठिकाणी शांत बसलेलं असलं, निर्व्यसनी असलं, चांगलं वागत असलं, तर समजायचं याचं झाड सुद्धा चांगलं असलं. बोलण्यावरून माणसाच्या मनात काय कळतं
एखादा मनुष्य जर सारखं देवाविषयी बोलत असेल तर समजायचं ह्याच्या मनात देव आहे. आणि एखादं जर सारखंच म्हणत असेल हा असा आहे तो असा आहे, ही अशी आहे ती अशी, समजायचं ह्याच्या मनात उकिरडा भरलेला आहे. मानस जाणे जे बोले आणि आपले जे काही भोग आहेत त्याच्यावरून आपण पूर्वजन्मी काय केले कळतं. विठ्ठल विठ्ठल संस्कारावरून ओळखता येतं. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक 10 वर्षापूर्वी एक कुत्र होतं. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही एकच कुत्र होतं, आमच्याकडे 3 आहेत. तुमच्या कुत्र्यासारखं नव्हतं ते कुत्र असं होतं, कीर्तन सुरू झालं की कुत्र पुढे येऊन बसायचं. कीर्तन संपलं की हाड मानायची गरज नाही, आपोआप उठून जायचं. आजही तुम्ही बघा, आत्ता तुम्ही कधी माऊलीच्या मंदिरात जा, माऊलीच्या पायरीवर एक तरी कुत्र बसलेला असेल. आता तर एक कुत्रा असा आहे, आता मंदिरात मी रोज प्रवचन करतो 4 ते 5, गेली 6 वर्ष झालं माऊलीच्या मंदिरात. एक कुत्र रोज प्रवचनाला बसलेला असतो. किती हाकला त्याला जातच नाही. ते आमचं कुत्र संस्थेतलं असं होतं, त्याला जर एकादशीच्या दिवशी भाकरी टाकली तर ते खात नव्हतं. कोण? त्याला जर भाकरी टाकली तर खात नव्हतं. गुरुवारी म्हणायचे त्याला नका टाकू भाकरी. त्याचा आकार जरी कुत्र्याचा असला तरी संस्कार सगळे वारकरीचे आहेत, कारण तो एकादशीच्या दिवशी भाकरी खात. आकार कुत्र्याचा आहे पण संस्कार वारकरीचे. आणि एकादशी दिवशी भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे पण संस्कार मी म्हणत नाही. आणि एकादशीचं खूप मोठं महात्म्य आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल रुक्मानंदा कारणे एकादशीचा छंद, रुक्मांगद नावाचा राजा होता. आज एकादशी म्हणून एकादशीची कथा सांगतोय बघा. आणि त्याच्या राज्यामध्ये एक सुंदर बाग होती. त्या बगीच्यामध्ये बागेमध्ये इतकी सुंदर फुलं असायची की स्वर्गातून अप्सरा ते फुलं न्यायला यायची. आणि अप्सरा फुलं घेऊन रात्रीच्या निघून जायच्या. तर कोणाला दिसत नव्हत्या. राजा म्हणायचा कोण येते ना आपल्या बागेतली चांगली चांगली फुलं तोडून घेऊन जाते. रक्षक म्हणले आम्ही रोज रात्री पहारा देतो पण आम्हाला कोणीच दिसत नाही. कारण त्या अप्सरा स्वर्गातल्या दिव्य स्वरूपात यायच्या, ते दिसत नव्हते. पण एकदा काय झालं, एक अप्सरा आली आणि त्या ठिकाणी त्या रक्षकांना दिसली. रक्षकांनी लगेच कडक केलं, तिला जाऊ द्यायचं नाही म्हटलं. राजाला बातमी कळवली, हे अमुक अमुक अप्सरा आहे, बाई कुठून आली काय माहिती, ही आपली रोज फळत आपली फुलं घेऊन जाते. राजाने विचारलं कोण तुम्ही बाई? म्हटली मी स्वर्गातली देवांगण आहे. तुम्ही तर रोज फुलं नेता? हो. मग सापडत कसं नाही? म्हटली मी कोणाला दिसत नाही. मग आज कसं काय दिसला? काय झालं, या बागेमध्ये वांग्याचं झाड आहे, त्याच्यावर माझा पाय पडला आणि वांग्याचा काटा मला टोचला. त्या वांग्याच्या काट्यामुळे, वांग्याचा स्पर्श झाल्यामुळे माझं सगळं पुण्य संपलं, मी दिसायला लागले.
तुम्ही वांग खायचं सोडू नका बरं का. हे आपलं पुराणातलं सांगतोय मी. आता मला वर स्वर्गात जायचंय, पण जाण्याकरता मला पुण्य पाहिजे. माझं पुण्य संपलं सगळं. म्हणजे आता कसलं पुण्य पाहिजे तुला? म्हणजे काल एकादशी होती. तुमच्या गावात जर कोणी उपवासी राहिला असेल आणि त्याने जर ते उपाशी राहिल्याचं पुण्य मला अर्पण केलं तर माझं विमान उडून वर आकाशात जाईल. कुणी एकादशी धरली असेल. राजाने विचारलं लोकांना, कोणालाच एकादशी माहिती नाही. तुला एकादशी म्हणजे काय? म्हणजे एकादशी माहिती नसेल तर हरकत नाही, पण उपाशी कोण राहिले का तपास करा. सगळ्या गावात तपास केला. एका बाईची आणि बाबाची भांडणं झाली होती. ती बाई रात्रभर दिवसभर जेवली नव्हती. रात्रभर जेवली नव्हती. म्हणजे ही बाई उपाशी आहे. म्हणजे बोलवा तिला, तिला हातात पाणी द्या आणि तिला एवढं म्हणायला हवं की काल मी उपाशी राहिले त्याचं सगळं पुण्य मी या देवांगणाला देते. असं म्हटल्याबरोबर त्या बाईने पाणी सोडल्याबरोबर विमानात ती बाई बसली दिली उडून. म्हणजे माहिती न होता जर उपवास केला तरी सुद्धा एवढं पुण्य मिळतंय. माहिती असून उपवास जर केला तर किती मिळतंय? विठ्ठल म्हणून अशी एकादशी आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केले. 15 दिवस तुकाराम महाराजांच्या अवताराबाबत मी बोलत होतो. कृतयुगामध्ये तुकाराम महाराज भक्तवर्य प्रल्हादजी होते. त्रेतायुगामध्ये तेच तुकाराम महाराज जेव्हा राम अवतार झाला तेव्हा राम भक्त अंगदजी झाले. द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्ण अवतार झाला तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा सुद्धा आम्ही बरोबर होतो. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आम्ही हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे. आम्ही देवाबरोबरच होतो. आणि ज्यावेळेस कलियुग सुरू झालं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आपलं कलियुगामध्ये तुकाराम महाराजांनी 2 अवतार धारण केले. एक म्हणजे नामदेव महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज. पण प्रत्येक अवतारामध्ये महाराजांचा जो बाणा होता तो न मागण्याचा. अगदी तुम्ही प्रल्हादजींच्या अवतारापासून बघा. प्रल्हादजींचं चरित्र आपण जर पाहिलं
प्रतिकूल परिस्थितीत कसा परमार्थ करायचा हे शिकायचं असेल तर प्रल्हादजींचं चरित्र. सगळं अनुकूल असून आपल्याकडून परमार्थ घडत नाही. प्रल्हादजींना सगळं प्रतिकूल होतं. बाप असा होता, माझ्या राज्यात कुणी देवाचं नाव घ्यायचं नाही. नाव देवाचं घेतलं तुरुंगात टाकायचं. पण त्याच्यात पोटी प्रल्हादजी जन्माला आले. प्रल्हादजी सारखं देवाचं नाव घेत. खूप विरोध झाला. अनेक प्रकारचे मारण्याचे प्रयत्न झाले. प्रल्हादजींनी देवाचं नाव सोडलं नाही. सगळं जग विरोधात गेलं पण तरी घाबरले नाही. म्हणजे जग विरोधात जाऊ दे पण जगाचा बाप आपल्या बाजूने आहे. त्यामुळे घाबरत नव्हते. प्रतिकूल परिस्थिती बघा. शेवटी भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, नरसिंह अवतार. हिरण्यकश्यपूला मारलं. पण देवाला इतका राग आला होता असं म्हणतात. भागवतात असं लिहिलंय, जो दिसेल त्याला देव मारायला लागले. देव सुद्धा जवळ जायला घाबरायला लागले बाकीचे. देव जरी आत गेले तर देवावर धावून जायचे. तुम्ही सगळे असताना माझ्या बाळाला एवढा त्रास का? काय करायचं? देव म्हणायला लागले. देव जर शांत नाही झाले तर आता एखाद्या दिवस पृथ्वी संपून टाकते. एक देव म्हणले, एक काम करू, लक्ष्मीला बोलून घेऊ म्हटले. कारण बरेच देव लक्ष्मीला पाहिल्यावर काय होता? शांत होता. लक्ष्मीला वैकुंठात सांगायला गेले, अहो देव फार रागवले, चला लवकर तुम्ही. लक्ष्मी म्हटली, मला माहिती आहे त्यांचं रागवणं, बाहेर बाहेर रागवतात पण आपलंही मायाळू आहे. चला मी येते त्यांना शांत करायला. लक्ष्मी माता आल्या ना आत गेल्या. आत गेल्याबरोबर देव जे रागाने धावून गेली लक्ष्मीवर. लक्ष्मीने त्याने रौद्र रूप पाहिलं. सिंहाचा जबडा, आयाळ बाहेर विस्कटलेली, जीभ बाहेर आलेली. लक्ष्मी जी पळत सुटली ती वैकुंठातच जाऊन थांबली. म्हणली, हे आमचं नाही दुसरंच कोणतरी दिसतंय. आता देवाला शांत कसं करायचं? म्हटले, एक काम करा, ज्याच्या करता अवतार झालाय त्याला पुढं करा. आणि प्रल्हादजींना पुढं केलं. देव खिडकीतून बघत होते आता काय होते. प्रल्हादजीला पाहिल्याबरोबर गाय जशी वासरा करता धावून येते तशी देव धावून आले. मांडीवर घेतलं, कुरवाळलं आणि देवाच्या डोळ्यात अश्रू आले. बाळा, मला माफ कर, मला यायला थोडा उशीर झाला. ह्या दुष्ट लोकांनी तुला किती त्रास दिला आणि एवढा जरी त्रास दिला तरी सुद्धा तू माझं नामस्मरण सोडलं नाही. थोडा जरी त्रास झाला तरी लोक माळा काढून टाकतात, वारी सोडून देतात. काय आमचं देवाने चांगलं केलंय म्हणतात. पण तुला एवढा त्रास होऊन सुद्धा तू माझी भक्ती सोडली नाही. प्रल्हादा, आजपासून मी तुला वचन देतो, तुझ्या वंशात कधीच कोणाला मारणार नाही आणि तुझं नामस्मरण करीन, त्याचाही मी उद्धार करेन. नाम प्रल्हाद उच्चारी,
भक्तीचे नियथिलेपणे दैती देवाने देवने माझे नरसिंहत्वलेने जयाचे नि महिमे एरवी दैत्य कुळ साचोकारे परी इंद्र ही सरी नला हे उपरे भक्ती गाये तसरे जाती अप्रमाण तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुवे सदा कीर्ती मिया द्याव्या त्या गोष्टी तयाची जोडे. शेवटी भगवान परमात्मा प्रसन्न झाले. प्रल्हादजींनी स्तुती केली. देवाने सांगितलं ते प्रल्हादा मी तुझ्या खूप प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचंय तर माग. प्रल्हादजीने हात जोडले, म्हणजे देवा तुमची भक्ती करायची मागून घ्यायचं, मला काय तुम्ही व्यापारी समजले का काय? काही नको, मला तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. प्रल्हादा माझी इच्छा आहे म्हणून माग. खूप देवाचा आग्रह झाला, म्हटले देवा द्यायचंय का तुम्हाला? हो, एकच द्या. काय पाहिजे? इथून पुढं मागण्याची इच्छा होऊ देऊ नका, एवढं द्या. विठ्ठल जे प्रल्हाद आहे तेच तुकाराम महाराज आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांचा सुद्धा बाणा तसाच आहे. काही मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत सो तुका म्हणे तुझी न लगे धसोडी. देवाचं भजन करायचं, चिंतन करायचं, देवाला काही मागायचं नाही असा बाणा असणारे तुकाराम महाराज पण आजच्या अभंगात मागतात. नवे नवे असे कितीतरी अभंग आहेत की त्याच्यात तुकाराम महाराजांनी देवाला मागितले. मग का मागितलं? त्याचं उत्तर आहे का? तुम्हाला आम्हाला शिकवण्याकरता मागितले. कोणाकडे मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, कधी मागितलं पाहिजे हे आपल्याला कळावं म्हणून मागितलंय. विठ्ठल मागत असताना प्रयत्न आणि प्रार्थना याचा समन्वय पाहिजे. स्वर स्वर बंधा साधना आणि प्रार्थना याचा समन्वय पाहिजे. काही लोक भरपूर प्रयत्न करतात पण त्यांच्या जीवनात प्रार्थना नसते. काही लोक भरपूर प्रार्थना करतात पण प्रयत्नच काय करत. दोन्हीचा समन्वय पाहिजे. काही प्रयत्नवादी आणि काही नुसते दैववादी. नियम असा आहे, जे आपण करू शकतो ते माणसाने देवावर टाकायचं नाही. आमच्या संस्थेमध्ये आमचे गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणून पुण्याला SP कॉलेजमध्ये प्राचार्य होते. प्राचार्य असताना एक BA मुलगा त्यांच्याकडे गेला. म्हटला, सर BA ला कोणता विषय घ्यायचा याच्याकरता मी आज संध्याकाळी देवासमोर चिठ्ठ्या टाकणार आहे आणि मग चिठ्ठी उचलून तो विषय मी घेणार आहे. मामासाहेब हसले, म्हणले तू मूर्ख आहेस. विषय कोणता घ्यायचा याच्याकरता देवाला कशाला त्रास देतो? काय काय लोक चिठ्ठ्या टाकून काम करतात. कीर्तनाला जायचं का नाही जायचं 2 चिठ्ठ्या करायच्या, एक जायचं एक नाही जायचं. देवाच्या फोटोजवळ ठेवायची, एक उचलायची. नेमकी नाही जायचं निघते. मला जायचं होतं पण देवाने कौल दिलं नाही जायचं म्हणून घरी बसलो. मामांनी त्याला सांगितलं, अरे बाबा तुला देवाने बुद्धी दिली का नाही, तिचा उपयोग कर. कोणता विषय आपला चांगला आहे, कोणत्या विषयाला बाहेर प्राधान्य आहे आणि मग त्याचा सारासार विचार करून तो विषय घे. देवावर भार टाकू. जे आपण करू शकतो ते माणसाने देवावर टाकायचं. बऱ्याच वेळेला लोक स्वतः काहीच करत नाहीत आणि सगळं देवावर टाकतात. वैकुंठवासी मामा म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर परमार्थाच्या नावाखाली निष्क्रिय होण्याचा. काही लोक काहीच करत नाही, व्यापार नाही, उद्योग नाही, नोकरी नाही, भजनही नाही. त्यांना विचारलं तुम्ही काहीच करत नाही, तुमचं कसं काय चालणार? ते म्हणतात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं, ठेवेली अनंते
जे आपण करू शकतो ते सहसा देवावर टाकायचं आहे. म्हणून प्रयत्न पाहिजे आणि मग प्रार्थना पाहिजे. विठ्ठल काही लोक नुसतेच प्रयत्नवादी, देवच मानत नाही. मग ते निराश झाले तर ते सुद्धा आत्महत्या करतात. काही नुसतेच दैववादी, प्रयत्नच करत नाही, त्यांना यश मिळेल की नाही सांगता येत. दोन्हीचा समन्वय पाहिजे. या अभंगात तुकाराम महाराजांनी दोन्हीचा समन्वय सांगितलाय. या 4 चरण आहेत. या 3 चरणात तुकाराम महाराजांनी आपली साधना किंवा प्रयत्न सांगितले आणि एका शेवटच्या चरणात प्रार्थना केली. 3 चरणात प्रयत्न सांगितले आणि एका चरणात प्रार्थना केली. म्हणजे किती टक्के प्रयत्न सांगितले आणि किती टक्के प्रार्थना? माझं गणित कच्चं आहे जरा. जवळजवळ 75% स्वतःची साधना सांगितली, प्रयत्न सांगितले आणि 25% मात्र देवाला प्रार्थना केली. आम्ही काय काय केलंय पहिल्या चरणात सांगतो. कीर्तन नुसतं ऐकायचं नाही बरं का, कीर्तन पाहायचं सुद्धा आहे. पाहायचं म्हणजे जे कीर्तनकार सांगतोय ते पाहायचं. कीर्तनकाराकडे नाही पाहिलं तरी चालतं. देवाचं वर्णन चाललंय तर आपल्या डोळ्यासमोर देव आला पाहिजे. तुकाराम महाराज देवासमोर उभे. देवाला तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. मी काय काय केले देवा, माझे प्रयत्न मी तुला सांगतोय. मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं आणि वैष्णवांच्या संगतीशिवाय दुसरं मी काही जाणत नाही.
हे प्रयत्न मी केले, मी ही साधना चालू केलेली आहे. वैष्णवांच्या संगतीमध्ये आपल्याला पुरुषार्थ करून यावं लागतं. काही लोक असं म्हणतात, कीर्तनाला चला म्हटलं ना, आज 7वा दिवस यावं, चला शेवटचा दिवस कीर्तन. वा वा, कीर्तन खूप चांगला असतो, प्रवचन सुद्धा चांगलं असतं, ऐकलं पाहिजे माणसाने. मग येता का? आमच्या कुठलं आलंय नशिबा. म्हणजे नशीब पुढं करायचं, चांगलं करायचं म्हटलं. आणि वाईट करत असताना काय स्वतःहून करायचं. चांगल्या गोष्टी आपण होऊन केल्या पाहिजे, प्रयत्नपूर्वक केल्या पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी वैष्णवांच्या संगतीत आलो, नुसतं वैष्णवांच्या संगतीत आलो नाही, मला तिथं सुख वाटतं. कीर्तनाला येणं वेगळं आणि कीर्तनात सुख वाटणं वेगळं. बरेचसे लोक येतात, आता शेजारी काय म्हणतील, बाबा हायला काय नाचते, काही कीर्तन नाही करत, म्हणून त्याला काय वाटेल म्हणून येतात. तिथं तसं कोणीच नाही. आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर सुख दिसत नाही. चेहऱ्यावर माणसाच्या कळतं कोण कोण कीर्तन ऐकतंय, आत काय चाललंय ते चेहऱ्यावरून कळतं. काय काय ठिकाणी आम्ही जातो, लोकांचे चेहरे असे असतात, आता जणू काय पोचून आला का काय म्हणा. इथं नाही तसं, पण इथं सगळ्यांचे चेहरे आनंदी आहेत. तर नसले तरी तुम्हाला करावे लागतील. प्रसन्न चेहरा. आपण किती देवदेव करतो याला महत्व नाही, आपण किती आनंदी राहतो याला महत्व आहे. विठ्ठल आमचे बरोबर सांगत असतात, परिस्थितीपेक्षा माणसाची मनस्थिती महत्वाची. परिस्थिती खूप चांगली आहे, पण मनस्थिती बिघडलेली असेल तर मनुष्य दुःखी असतो. परिस्थिती सामान्य असेल पण मनस्थिती चांगली असेल तर मनुष्य सुखी असतो. मग परिस्थिती करता जसा वेळ काढतो तसा मनस्थिती करता काढतो. परिस्थिती करता वर्ष द्या, पण मनस्थिती करता एवढे 7 दिवस काढा. परिस्थिती करता दिवस द्या, पण मनस्थिती करता रोज सकाळी संध्याकाळी अर्धा तास हरिपाठ म्हणा. विठ्ठल वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने. मला वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं, दुसरं मी काही जाणत नाही. कोण आहे ते वैष्णव? या वैष्णवांच्या संगतीत कोणतं सुख तुम्हाला वाटतं आणि त्या वैष्णवाच्या संगतीत तुम्ही काय करता? विठ्ठल कोणाला म्हणायचं वैष्णव? वैष्णव हा काही वेशावर अवलंबून आहे, वैष्णव हा काही देशावर अवलंबून आहे. स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, याच्यावर वैष्णव अवलंबून आहे. वैष्णवांच्या लक्षणात बसला तो वैष्णव, कोणी असो. आमच्या जनाबाई नामदेव महाराजांचा सहवास प्राप्त झाला, कृपा प्राप्त झाली, भगवंताचं भजन केलं, गोवऱ्या थापता थापता विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत वैष्णव झाले. त्यांची कीर्ती पार कुठे गेली? काशीला. आणि काशीला त्या ठिकाणी कबीर महाराजांनी ऐकलं, कोणीतरी एक बाई पंढरपुरात आहे, तिला दळू लागायला देव येतो, पाणी भरायला देव तिच्या बरोबर जातो. कबीर महाराजांना असं वाटलं आपल्यालाही तिचं दर्शन झालं पाहिजे. चालत चालत कबीर महाराज काशीवरून कुठं आले? पंढरपूरमध्ये. सकाळी सकाळी 9 वाजता पंढरपुरात शिरले आणि नेमकी जनाबाईची आणि एका बाईची गोवऱ्यावरून भांडणं लागली होती. जिच्या बरोबर भांडणं लागली होती तिला विचारलं, संत जनाबाई कुठं राहतात? म्हणजे एखाद्या गावातल्या नास्तिकाला महाराजाचा पत्ता विचारा. गावातल्या माणसाला गावातल्या माणसाची किंमत नसते. विठ्ठल ती बाई म्हटली, ही भांडकुदळी जणी आहे, कधीपासून संत झाली, तुम्ही कशाला आली तिच्या भेटीला? कबीर महाराजांना शंका निर्माण झाली. जनाबाई जवळ गेले, हात जोडले, म्हणजे अहो जनाबाई
तुमच्याबरोबर देव बोलतो, तुम्हाला देव जळू लागतो, म्हणून तुमची कीर्ती ऐकून पार मी काशीवरून आलो तुम्हाला भेटायला, तुम्ही तो खुशाल एका बाईबरोबर भांडताय. जनाबाई हसल्या. म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? म्हणजे लोकांनी काय करायचं ना, आम्ही नुसतं बसायचं. मी माझ्या हक्काकरता भांडते, न्यायाकरता भांडते, सत्याकरता भांडते. आणि मी माणसाबरोबर भांडते असं नाही, मी देवाबरोबर पण भांडते. जनाबाईचे देवाबरोबर भांडण्याचे 2 अभंग आहेत. आणखीन भरपूर असतील, पण 2 अभंग प्रसिद्ध आहेत. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली. अजून एक अभंग आहे. पुण्यवंत पताळ लोकी नेला, काय चाललंय तुझ्या राज्यात? जनाबाई जा विचारते देवाला. काय सुरुवात आहे? हे आता बघ म्हणलं ते सुरुवात काय. पुण्यवंत पताळ लोकी नेला. काय केलं त्या बळीराजाने? तुला देण्याकरता गुरुचं वचन सोडलं बाबा. गुरुनी शाप दिला शुक्राचार्यांनी, माझं वचन मोडतोय ना, हा ब्राह्मण नाही, हा तुला छळायला आलेला विष्णू आहे, देऊ नकोस. मी तुझा गुरु आहे, मी सांगतोय देऊ नको. आणि माझं जर तू ऐकलं नाही ना, तुझं सगळं लयाला जाईल. देऊ नकोस. पण ते बलिराजा होता, त्याने गुरुचं ऐकलं नाही. तो म्हटला गुरुजी मी एकदा देतो म्हणलंय, आणि आता नाही द्यायचं. मी काय कलियुगातला माणूस आहे काय? माझं वचन मोडू कसं मी? काही झालं तरी चालेल. आणि विष्णू आहे ना, मग तर मी दिल्याशिवाय राहणार. देवाने त्याला काय घातलं? पाताळात घातलं. नंतर मग भगवान त्याचा द्वारपाल झाली. ही गोष्ट सोडा. कशा करता सांगतोय? संतांच्या लक्षणात बसला तो वैष्णव. कोण आहे तो वैष्णव? वैष्णवांची काही बाह्य लक्षण आहे, आंतर लक्षण आहे. बाह्य लक्षण कोणती आहेत? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ऊर्ध्वपुंड्र भाळी कंठी शोभे माळ. पवित्र अशी तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये आहे. माळेचं खूप मोठं महत्व आहे बरं का. आपल्याकडे एखाद्या मुलीचं जर लग्न झालं तर त्या लग्नात दुसरे दागिने नसले तरी चालतात, पण एक दागिना लागतो गळ्यात. कोणता? मंगळसूत्र. आणि मंगळसूत्र एकदा का त्या बाईने घातलं की तिचा आणि त्याचा संबंध झाला. त्याचं ते तिचं, तिचं ते त्याचं. एका बाईने एका माणसाबरोबर 10 वर्ष काढली पण लग्न नाही केलं. त्या माणसाचं लग्न दुसऱ्याच बाई बरोबर झालं. भरपूर इस्टेट होती, फार श्रीमंत मनुष्य. दुसऱ्या बाई बरोबर लग्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अपघात झाला आणि मेला. दोन्ही बाया कोर्टात गेल्या इस्टेटी काढला. पहिली म्हटली 10 वर्ष राहिली त्याच्यावर, मला पाहिजे.
आणि दुसरी म्हणायला लागली, कालच माझं याच्यावर लग्न झालं, मला याची इस्टेट पाहिजे. कोर्ट कोणाला इस्टेट दिली? कोर्टात पुरावा लागतो. कोर्टाने विचारलं, तुझा आणि याचा संबंध झाला, याला पुरावा काय? लग्न झालं, याला पुरावा काय? पहिली म्हटली 10 वर्ष राहिली पण माळ नाही घातली, मंगळसूत्र नाही घातली. आणि दुसरी म्हटली, हे बघा मंगळसूत्र. कोर्टाला सगळी इस्टेट कोणाला द्यायला लागली? मंगळसूत्रवालीला. तसं देवाची इस्टेट पाहिजे असेल तर मंगळसूत्र पाहिजे. कळलं का? मंगळसूत्र. बरेच लोकांचे गळे मला खाली दिसत आहेत. देवाची इस्टेट कोणती? शांती, समाधान, प्रेम. म्हणून पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यात पाहिजे. पण नुसती माळ घालून उपयोग नाही बरं. काही लोक 4 माळा घालतात. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, एरवी तरी पंडसुता अंतरशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो सर्वथा विटंबुगा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडू दुधिया माखीला, गुळे जैसा. सामान्य मनुष्य चुकला तर एवढा लोक बोलत नाहीत, पण माळकरी चुकला तर मग लोक जास्त नाव ठेवतात. काही लोक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात, तुमचे माळकरी आणि चोऱ्या करतात. मी म्हटलं, माळकरी कधी चोऱ्या करणार नाही, चोर तात्पुरता माळकरी झाला असा. बरेच चोर वारीत काय होतात? माळकरी. म्हणून बाह्य लक्षणाबरोबर आंतरलक्षण पाहिजे. काय आंतरलक्षण आहे वैष्णवांचं? विष्णुमय ज्याला हे सगळं जगत विष्णुमय दिसतं, ज्याच्या जीवनात सगळे भेद गेलेले आहेत, तो वैष्णव आहे. काही लोक असे आहेत ते जग मानतात, विष्णूला मानत नाही. ते म्हणतात जग आम्हाला दिसतं, आम्ही जग मानणार, पण जगाचा चालक मालक देव कोणी आहे तो आम्हाला मान्य नाही, कारण तो दिसत नाही. लक्षात ठेवा, जरी दिसत नसला तरी देव मानावा. दुधात आपल्याला तूप लगेच दिसतं का? दुधातलं तूप दिसावं असं वाटत असेल तर काय करावं लागतं? दुधाचं दही करावं लागलं, दह्याचं मंथन करावं लागतं, मंथन केल्यावर लोणी काढावं लागतं, कढवावं लागतं आणि मग तूप दिसतं. तसं जगात लगेच देव दिसत नाही,
विचाररूपी मंथन करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. काही लोक देव मानतात पण तो जगाहून भिन्न मानतात. देवाच्या सुद्धा कल्पना वेगवेगळ्या आहेत. काही लोकांचा देव फक्त मूर्ती पुरता. एखादा मनुष्य रस्त्याने चाललेला असतो, कामावर जायची गडबड झालेली असते, जाता जाता सिगरेट पीत चाललेला असतो, नाही तर विडी ओढत चाललेला असतो, नाही तर तंबाखूची मळत चाललेला असतो. हनुमंताचं मंदिर आलं की हातातली सिगरेट असा मागं लपवतो आणि हनुमंताकडे तोंड करतो, असा नमस्कार करतो, जय हरी. किंवा पुढी मागं लपवतो आणि हनुमंताला म्हणतो जय हरी. त्याला असं वाटतंय हनुमंताला मागचं काही दिसत. याचा देव जो आहे फक्त मूर्ती पुरता. न मानणाऱ्यापेक्षा मानणारा बरा, पण देव फक्त मूर्ती पुरताच मर्यादित नाही. आपल्या साधू संतांनी काही धर्मामध्ये देव मानलाय, पण हिंदू धर्म सोडून बाकीच्या सगळ्या धर्मात देव जगापेक्षा वेगळा मानलाय. देवाला भेटायचं असेल तर कोणाचा देव 7 आसमानाच्या वर बसलेला आहे, कोणाचा देव त्या ठिकाणी उपर आहे. त्याला भेटायचं असेल तर इथं नाही, मेल्यानंतर मग तिकडे भेटायला जायचं. आपल्यात सुद्धा काही वैकुंठातच मानतात, काही कैलासातच मानतात, काही साकेत धामातच मानतात. ते म्हणतात इथं मुक्ती नाही. म्हणजे आस्तिकामध्ये, भक्ती दर्शनामध्ये अनेक दर्शनकार आहेत, ते इथला मोक्ष मानत नाही. वैकुंठात जाणं मोक्ष मानतात, गोलोकात जाणं मोक्ष मानतात. पण आपल्या वारकरी संतांनी जो मोक्ष मानलेला आहे, देव मानलेला आहे. आमच्या सावता महाराजांना विचारलं तुमचा कांद्यात मुळ्यात भाजीत देव दिसायला लागला, त्याला स्वतंत्र परमार्थ करायची गरज नाही, स्वतंत्र देवळात जायची सुद्धा गरज नाही. आपला देव जो संतांनी सांगितलाय तो व्यापक देव सांगितलाय. सर्वाभूती पाहे सगळ्यांच्याच देव आहे बरं का. इथं बसलेले सगळ्यांच्यात आहे. नुसते माणसांच्यात आहे असं नाही, जनावरांच्यात पण आहे. जनावरात आहे असं नाही, कणात आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मनी मानसी. तेव्हा आपल्याला वाट्याला आलेलं जे काही कर्म असेल ती देवाची पूजा. गावात आल्यानंतर लोकांचा जर द्वेष करत असेल, निंदा करत असेल तर देवाला त्याची भक्ती आवडत. एखादा देवळात गेला नसेल पण सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, सगळ्यांना नमस्कार करत असेल, देवाला वाटतं हा माझा भक्त आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अशा वैष्णवांच्या संगतीत सुख वाटतं. कोणतं सुख आहे वैष्णवांच्या संगतीत? तुम्ही आम्ही ज्याला व्यवहारात सुख म्हणतो ते लौकिक सुख आहे, आणि वैष्णवांच्या संगतीत मात्र पारमार्थिक सुख मिळतं. लौकिक सुख असं असतं, दुसऱ्याचं सुख पाहिलं तरी आपलं कमी होतं. तुमच्याकडं
नगदी पीक कोणतं आहे? ऊस. एका माणसाला ऊसाचे 3 लाख आहे एका एकरात. आनंद का दुःख? दुसऱ्या दिवशी चेहरा पडला, म्हणजे आज काय झालं? म्हटले आमच्या शेजारच्याला त्याच एकरात 5 लाख झाले. माणसं स्वतःच्या दुःखाने कमी दुःखी आहे, दुसऱ्याचं सुख ऐकून जास्त दुःखी आहे. मी एका ठिकाणी वाचलं, मला खूप आवडलं. ते म्हणजे माणसाला जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, जेवायला अमुकच पाहिजे म्हणून दुःख आहे. कपडेच घालायला नाही म्हणून दुःख नाही, अमुकच कपडे पाहिजे. घरच नाही म्हणून दुःख नाही, दुसऱ्यासारखं माझं का नाही. विठ्ठल माणसाने तयार केलेली आहे. ज्यांनी ठरवलं ना आपल्याला दुःखीच व्हायचं नाही, त्याला जगात कोणी दुःखी करू शकत नाही. दुःख बाहेर नाहीच आहे, आपण तयार केलेलं आहे. ज्यांनी ठरवलं ना दुःखीच व्हायचं नाही, काय व्हायचंय ते होते, त्याला जगात कोणी दुःखी करू शकत नाही. काय सगळं जग इकडचं ठरवलं, मनाने ठरवलं पाहिजे. म्हणून वैष्णवांच्या संगतीत जे सुख मिळतं ते पारमार्थिक सुख आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाम सुख. आता सुखते गा किरटी, तुझ दावी जेल तिथी, जे आत्मयाचे भेटी दिवाशी होय. वैष्णवांच्या संगतीत तुम्ही नेमकं काय करता? गाये नाचे उडे. गाये शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं नामस्मरण करणं, आणि येत असेल तर गाणं. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. भाव महत्वाचा आहे. देवाचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. म्हणून नामस्मरण हे आपल्याकडे साधन आहे. कलियुगामध्ये दुसरी साधना आपल्याकडून घडणार नाही, म्हणून साधू संतांनी सोपं साधन सांगितलं, आपलं देवाचं नाव गायचं. विठ्ठल कृतयुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ, द्वापारे अगमोक्त पूजन, तंत्र विधान विधिवत. या अवघीच साधने कली लाजविली कीर्तने, तेथे गाता नाचता पणे वश करणे परमात्मा. म्हणून ज्याला शक्य असेल त्याने नामस्मरण करा. सोपं साधन सांगितलं. आणखीन पुढचं साधन सांगितलं, नाचे. नाचणं ही सुद्धा कलियुगातली साधन आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगाची. देवापुढे नाचायचंय, देवा करता नाचायचंय बघा. नाही तर बऱ्याच वेळेला गाव जवळ आले की दिंडी नाचायला सुरुवात केली, आणि गाव गेलं की कोणी टाळही वाजवत नाही. आपलं गाणं आपलं नाचणं हे देवा करता पाहिजे. आमचे वैकुंठोशी मामासाहेब दांडेकर जर कीर्तनाला गेले, 7 ते 9 कीर्तन असलं की बरोबर 7 वाजता गाडीत विना घालायचे. रामकृष्ण हरी. लोक यायचे, म्हणायचे थांबा थांबा अजून लोक जमले नाहीत, कार्यकर्ते आले नाहीत. ते म्हणायचे तुम्हाला कोणी सांगितलं मी लोकांकरता कीर्तन करतो? मी देवा करता कीर्तन करतो. लोक ऐकतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. विठ्ठल साधना आहे, गायन ही साधना आहे, नाचणं सुद्धा साधना आहे. मीराबाईंनी कोणती साधना केली? नाचूंगे 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 नाचूंगे. पूर्वीचा काळ होता तो, आत्ताचा नाही.
राजघराण्यातली कन्या, बाहेर जायचं सुद्धा स्त्रियांना त्यावेळेस अवघड होतं. पण अशा काळामध्ये गळ्यात टाळ घालायची, विणा घ्यायची आणि रस्त्याने नाचत निघायची. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई. किंवा नाम जानो आरती वंदन ना पूजा की रीत, एरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने कोई, एरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने कोई. नाचायला लागल्यानंतर लोक सुद्धा तिच्या बरोबर नाचायचे. घरच्या लोकांना ते आवडत. राजाची कन्या आहे, पण त्या ठिकाणी ती म्हटली मी देवा करता नसते, आणि म्हणून देवाने आपल्या स्वरूपात मीराबाईंना विलीन करून दिलं. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, पग घुंगर बांध मीरा नाची रे. नाचणं ही भक्ती आहे. गाये नाचे, मग देवापुढे नाचलं पाहिजे बरं का. बरीच लोक नवर देवापुढे नाचतात, देवापुढे नाचलं पाहिजे आणि आनंदाने उड्या मारल्या पाहिजे. हे सगळं करत असताना तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, तुम्हाला लाज वाटत नाही का, भीती वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हणले, मलाही पहिली वाटत होती लाज. लाज भय शंका दुराविला मा. चांगल्या कामाला लाज वाटतेच माणसाला, पण लाज बाजूला सारली पाहिजे. नको तिथं लाजतात लोक. एक मला म्हणला, माळ घातली असती पण लोक मला बुवा म्हणते. मग मी म्हटलं, तू काय बाई आहेस का? म्हणून माळ घालायला काय लाजायचंय, गण लावायला काय लाजायचंय, देवपूजा करायला काय लाजायचंय, कीर्तनात टाळी वाजवायला काय लाजायचं, हे तो लोक लाजतात. नामस्मरण करायला असतात. आवाज काढताना सुद्धा आपला आवाज हळू काढतात, शेजाऱ्यापेक्षा मोठा नाही आला. आणि शिवे न्यायला लागल्यानंतर ह्या आळीचा आवाज त्या आळीला जातो. जिथं लाजायला पाहिजे तिथं लाजत नाही. महाराज म्हणतात, लाज भय शंका दुराविला मान. देवापुढे मान ठेवून सगळं बाजूला सारावं लागतं, त्याला परमार्थ करता येतो. भजन करायचं, नाचायचं सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. त्याच्याकरता सगळं सोडावं लागतं. आणि हे सगळं मी जेव्हा केलंय, परमार्थ मी करतोय, पण हा कडेला न्यायचं काम तुझं आहे शेवटच्या. माझा परमार्थ शेवटपर्यंत न्यायचं काम तुमचं आहे देवा. मी प्रयत्न करतोय, मी साधना करतोय, नामस्मरण करतोय, संतांच्या संगतीत आलोय, सर्व काही करतोय, पण काही अडचण येईल काय सांगताय, काय प्रतिबंध निर्माण होईल, माणसाचा परमार्थ बंद पडेल काय सांगता येत नाही. म्हणून त्याच्यासाठी देवाची कृपा असणं आवश्यक आहे. रोज देवाला प्रार्थना करत जावी की देवा, आम्ही जे केलंय ना सगळं असंच आमचं पुढं टिकव, आम्हाला असंच तो सुखात ठेव, आनंदात ठेव, आमच्याकडून तू नामस्मरण चिंतन करून घे, अशी देवाला प्रार्थना करायची. वेळ संपलेली. एकदा सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. आताच